तर मंडळी रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आम्ही आत्ता पोचलोय रेणुका मंदिरात. कोणतं गाव? चांदवड. रेणुका देवी देवस्थान श्री क्षेत्र चांदवड. आणि महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठापैकी हे एक अर्ध शक्तिपीठ आहे. आणि थंडी भयंकर आहे. पाऊस पडल्यामुळं अचानक गारठा भयंकर वाढलाय. काय आता दर्शन इथंच झोपायचं आहे दर्शन घेऊन. काय आता पर्यायच नाही. चला दाखवत आता व्यवस्था कशी आहे. कंटिन्यू करा. तुझ्यामुळे सगळा खेळ झाला. ही कुठं आहे आता? तुला माहित आहे कुठं आहे? तुला माहित आहे का? आता काय हो का साईबाबाचं दर्शन घ्यायला मी तिथे बी झालं नाही. अगं कसल्या पण होती पायाला तू गाडीत बसलीस. काय नाही साईबाबाचं दर्शन झालं नाही. आता चांदवडला आलोय. चांदवडचं दर्शन सुद्धा आता झालं नाही. आता इथंच भक्त निवासमध्ये मुक्काम करून सकाळी दर्शन घ्यायचं आहे. नंतर मग नाशिक. अजून कुठं 1 वाजता तुम्हाला दर्शन ठेवलंय का इथं माझ्यामुळे झालंय. होय काय झालंय चिडचिड करायला? एवढं भारी दिसायला होती हो. शर्ट घुसळाला चक्क अनुजानं आज बॅग घेतली. हे शूट करण्याजोगं होतं. त्यामुळे म्हणलं याचं छायाचित्रण केलं पाहिजे अशी गोष्ट ते दिलं. झाला संपला विषय. काय ना छान दिसतंय. काय तुम्हाला सांगायचं. सकाळच्या रामपरी बायकोनं केली कमाल. बायकोने केली कमाल. सामान उचलण्यासाठी लवकर जमलं नाही. इकडून चालली इकडून नाही डोंगर दाखवायला लागले होते. मला लवकर म्हणता आलं नाही. कसं काय राहू द्या. केली कामाला बनवलं मला हो का कमाल. या इकडे या या इकडं कुठं इकडतं ना जरा. हे बॅग तर ठेवू ना. नको सगळ्यांच्या बॅगा सोबतच आहेत त्या. ही तुळजापूरच वाटा लागले मला. काय का डोंगर बाई की धुकं किती छान पडले. छान आहे. हा थांबा इथं कुठे जाऊ ना. आता सकाळ सकाळ चाललोय आम्ही दर्शनाला. हे आणू घेऊ आणि माझ्या नवऱ्याला सतबुद्धी दे म्हणते माझ्या तुमच्या भाषेत. सगळ्यात आधी बुद्धीची तर मला वाटतं हिलाच गरज आहे. काय नाही आज चांगलं दर्शन होतंय देवीचा का. हो बापरे या इकडे. काय गर्दी नाही काय नाही आज. आणू या ना. देवाला जावं कोणी काय. मला हळदी कुंकू लावा छान. मंदिरात प्रवेश केलाय. मातेच्या मंदिरात आम्ही पोहोचलोय. कधी नाही ते आज अनु लवकर उठल्यामुळे सगळं अनु हो. जय बजरंग बली. किती छान सकाळ म्हणजे सकाळी सकाळी गर्दी नसल्यामुळं छान दर्शन झाले. छान दर्शन झाले. काय नाही
ही बेनिफिट कशाचा आहे माहिती आहे? ही फायदा कशाचा माहिती आहे लवकर का? उठलं तर. म्हणून आयुष्यात मी तुला सांगत असतो योगा. ए थांब की कोण सांगते असलं देवाच्या इथं उगाच. इथं हे झालंय. नीट लावलं नसेल मी किती छान लावले. बघायचं आहे का तुला? बघायचं आहे का? कसा आहे लोक साहेबांचा किती छान मी टिकला लावलाय बघा. आणि मला कसला लावलाय काय माहिती आता. तुला लावाय तसं बरोबर योग्य लावलाय. चष्मा काढा की जरा 2 मिनिटं बघू. शायनिंग मारायला तर एक नंबर आहे. अरे इथं काय आपण पडदे आलोय काय मिस वर्ल्डच्या? छान आहे इथं दर्शनासाठी आलोय मी इथं. हा अरे सकाळ बोलत जाऊ नका. अरे सकाळ सकाळ तुला कळायला पाहिजे ना. हा हा या ना व्हिडिओ काढ म्हणलं ती चुकी झाली. मग पड पाया. देवाला पडून आले तुमचा कशाला पडू? हा काय देव समजताय काय? देवच आहे की पती देव. देवच आहे की. अरे कधी तुला कळायचं? तुला सकाळ सकाळ आता ही प्रवचन द्यायची पाळी आणलीस. छान दिसाला. 3 वर्षानंतर आता शब्द ऐकायला मिळाला माझ्या कानाला. यो बाई आतमध्ये दिवे आहे आणि मी देवाचं दर्शन घेतलं. हे कसं काय घेतलंय? मोठा प्रश्न. काय झालं? ही जी मंदिर रचना आहे मंदिराची ती आपल्याला बघायची. झूम करून काढ सगळं. हो शपथ क्लिअर दिसते हो का? अहो हे सगळं डिझाईन नाही ती मूर्ती आहे त्या वरच्या. काम जे आहे ना सगळं तुम्हाला अजंताच्या लेणीमध्ये दिसून येतं. अजंताच्या लेणी बघितले का? तुम्हाला सगळ्या तिथं 26 प्रकारच्या लेणी आहेत. 26 प्रकारच्या लेणी आहेत. त्या 26 प्रकारच्या लेणीची प्रतिकृती सगळ्या भारतात आहे. सम्राट अशोकांनी मौर्य कालीन आहे त्याचं जीर्णोद्धार केला. देव दिसत नाही. काय झालं? दर्शन ते झालंय आता मस्तपैकी चाललंय आम्ही. दर्शन झालंय माझं बुद्धीचं घर्षण बिले झाले सांगून सांगून. झाले का खुश मनासारखं? त्यांना मला मी असं शूट करायला पाहिजे होतं. माझ्या तोंडाला ते झालं सांगू सांगून. नको नको पेढे सद्बुद्धी माझ्या अंगाला सद्बुद्धी द्या म्हणून प्रत्येक वेळी तुमचं हीच सांगणं असते. पुढे प्रार्थना केली. पण या समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं दुःख काय? हा 1 मिनिटात तिथं काहीतरी आहे मग. काय हो? हा वॉटरफॉल आहे बघा. ते पावसाळ्यात पाणी पडत असेल. आणि तिथं सुद्धा मंदिर दिसतंय का तुम्हाला? ते पण हेच मंदिर असेल. सकाळ सकाळ लहान मुलगा तो पतंग उडवतोय. पाहिजे होतं. आज लईच कडक दिसायला लागला. माझीच नजर लागल. कसं काढलं असं बाबा? हे तर छान दिसतात. बाबा लोक मला नावं ठेवते. या की छान दिसते. या ना मग. काय तसलं काय विचारू नको. तर चला रात्रीचा प्रवास भरपूर झालाय. आता पुढच्या झोप सुद्धा लागली नाही रात्री लवकर. आणि का अजून लवकर उठलोय. चांदवडचं कोण असेल तर मेसेज करा म्हणून आहे ना.
मेसेज कधी करा आपण टाकणार 2 दिवसांनी व्हिडिओ मेसेज करून काय करते कळलं ना आपलं कोण कोण आहे इथं. चला आता प्रवासाचा पुढचा टप्पा चालू झालाय. असं नसतो हा आपण. काय झालं ग मी स्वतः करते. आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय. होय? व्यवस्थित. तर इथं जवळपास नाही पण वेळ होणार आमचा व्हिडिओ अपलोड व्हायला. तुम्हाला आमंत्रण देणार होतो पण लक्षात आलं थोडक्यात. बरं असो. चला आता आम्ही नाश्ता करतो आणि पुढचा प्रवास तुम्ही बघा.